नमस्ते, मी शैलजाज किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण टोमॅटो सूप कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे 5 टोमॅटो. छान असा लाल कलर असेल ना असे घ्यायचे, म्हणजे आपला टोमॅटो सूप छान बनतो. नंतर आपल्याला लागेल 2 चमचे टोमॅटो केचप, 3 चमचे साखर, छोट्या चमच्याने घेतली आहे बघा. हा चमचा आहे ना छोटा, त्या चमच्याने मी 3 चमचे साखर घेतली आहे. नंतर 1 चमचा काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा आलं किसून घेतलंय, साल काढून किसून घेतलंय, 1 चमचा भरून आपल्याला लसूण लागेल. नंतर 2 चमचे बटर आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 ग्लास पाणी लागेल. आता आपल्याला काय करायचंय की बघा, माझ्याकडे ना हे लसूण बारीक करायचं असं आहे हे बघा. तर मी काय करणार आहे, त्याच्यामध्ये अशी टाकणार आहे लसूण. असं करायचं आणि असं दाबायचं. अशी छान लसूण एकदम बारीक होते. अशी येते, अशी बारीक करून घ्यायची आपल्याला लसूण. 1 चमचा भरून घ्यायचे. हे बघा, आपण 5 टोमॅटो घेतले ना, ते एकदम असे बारीक चिरून घ्यायचे. जेवढे आपण बारीक चिरू तेवढं लवकर आपलं सूप तयार होईल. गॅसवर कढई ठेवली आहे, त्याच्यात आपण पहिल्यांदा बटर टाकून घेऊया. बटर टाकल्यानंतर आपल्याला लसूण टाकायचे. 1 चमचा भरून आहे हा लसूण. क्रशर मध्ये आपण करून घेतली ना, तर छान मस्त बारीक झाली. आणि अर्धा चमचा आलं किसून घेतलंय. बटर मध्ये व्यवस्थित आलं आणि लसूण परतून घ्यायचं. त्याचा कच्चेपणा जायला हवा. आता हे टोमॅटो आपण कापून घेतले ना, ते टाकूया. व्यवस्थित एकदम छान परतून घ्यायचं. बटर मध्ये छान असं मिक्स व्हायला हवं. आता आपण मीठ टाकून घेऊया. मीठ टाकलं की कसं लवकर शिजतील ना, म्हणून आपण मीठ टाकून घेतलं. 5 मिनिटं असं छानच परतून घ्यायचं. नंतर आपल्याला पाणी ओतून शिजवायचेच आहे. आता काय करायचंय, साखर आहे ना, 3 चमचे साखर घेतली, ते टाकून घेऊया. नंतर मिरी पावडर आणि टोमॅटो केचप 2 चमचे एकदम व्यवस्थित परतून घेऊया. हा टोमॅटो सूपला तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा, खूप छान मस्त बनतो. चव एकदम सुंदर होते. 5 मिनिटं आपण छान एकदम परतून घेतलंय. हलके हलके टोमॅटो आता नरम झाले. आता आपण हे 2 ग्लास पाणी घेतलंय ना, ते ओतूया. आपलं हे सगळं मिश्रण परतून झालंय, पाणी वगैरे ओतून झालंय. आता झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटं शिजवायचंय. गॅसची फ्लेम मीडियम ठेवून 10 मिनिटं शिजवून घेऊया. तोपर्यंत आपण काय करूया, हे जे आपण 2 चमचे हे घेतलंय ना, कॉर्नफ्लॉवर घेतलंय ना, ते एका छोट्याशा बाउल मध्ये घेऊया. आणि त्याच्यामध्ये चमच्याने 4 चमचे, छोटा चमचा आहे, 4 चमचे पाणी ओतून घेतलं. तर मिक्स करूया. अशी पातळ स्लरी करून घ्यायची, म्हणजे गुठळी नको राहायला. व्यवस्थित मिक्स करायचं. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं, त्याच्यामध्ये 4 चमचे पाणी ओतलं आणि व्यवस्थित छान अशी पातळ स्लरी करून घेतली. आता हे आपल्याला शेवटी एकदम वापरायचे.
कढईवर झाकण ठेवून 10 मिनिटं टोमॅटो शिजवून घेतले. आता आपण काय करूया, गॅस बंद करूया. हा जो तयार झालेला सूप आहे तो आपण आता गाळून घेऊया. आणि आता काय करायचंय, असा चमचा घ्यायचा गोल, आपल्या डाळीचा चमचा, आणि त्याने असं मॅश करायचं. मिक्सरला लावलं त्याच्यामध्ये, आणि असं आपण आता मॅश करून घेतो ना, त्याच्यामध्ये चवीमध्ये आपल्याला फरक पडतो. म्हणून असं केलं ना ते छान लागतं सूप. असं मॅश करून घ्यायचं व्यवस्थित. हे बघा, टोमॅटो ना मी एकदम असे चमच्याने मॅश करून घेतले, आणि हा एवढा सूप आपला निघालाय. चाळणीला चिकटतं ना, ते पण चमच्याने व्यवस्थित काढून घ्यायचं. आता हा जो आपला सूप निघालाय ना, कढईमध्ये ओतूया, आणि नंतर त्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर टाकायचं. घेते आता. फ्लेम मी हाय ठेवले. थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता काय सगळे मसाले म्हणजे मिरी पावडर, मीठ सगळं आपलं टाकून झालंय, म्हणजे तयारच आहे. फक्त आता आपल्याला एक उकळी आणायची. आणि आता कसं आहे बघा, पातळ वाटतंय ना, हे बघा पातळ वाटतंय ना. आता ही जी स्लरी आहे ना, टोमॅटो सूप मध्ये ओतून घ्यायचे. 2 चमचे आपण कॉर्नफ्लोअर घेतलेलं, आणि त्याच्यामध्ये आपण 4 चमचे पाणी घातलं. पण ना असं व्यवस्थित हे बघा, खाली तळाशी ना चिकटून राहतं. तर असं व्यवस्थित चमच्याने मिक्स करायचं, आणि नंतरच त्याच्यात ओतायचं, नाही तर घट्ट असं खाली चिटकून राहतं. तर व्यवस्थित असं मिक्स केलं. आता आपण टोमॅटो सूप मध्ये ओतूया, आणि एक व्यवस्थित छान उकळी काढली की आपला टोमॅटो सूप तयार. कॉर्नफ्लोअर टाकल्यावर ना थोडं घट्ट झालेलं. त्या एक उकळी आली की बंद करायचा गॅस, कारण कसं ते पीठच असतं ना, मग ते चांगलं शिजलं पाहिजे. म्हणून आपल्याला 2-3 मिनिटं व्यवस्थित उकळी काढून घ्यायची. बघा असं छान शिजतंय बघा. अशी मस्त उकळी काढून घ्यायची. आता आपण गॅस बंद करूया. टेस्ट चाखून वगैरे बघायचं, मीठ कमी वगैरे असेल ना तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आता मी गॅस बंद करते. आपला टोमॅटो सूप तयार झालाय. आता आपण क्रूटन तयार करून घेऊया. तर म्हणजे काय, हे बघा, ब्रेड स्लाइस मी घेतले, त्याने त्याला बटर लावून घेतलंय. दोन्ही साईडने लावायचं आपल्याला बटर. आणि मग नंतर आता पॅन गरम केलाय, पॅनवर आपण स्लाइस ठेवूया. असे कुरकुरीत जरा करायचे, म्हणजे सूप मध्ये टाकलं ना खूप छान लागतात. पॅन गरम करून त्याच्यावर स्लाइसला बटर लावून स्लाइस गरम करून घेते. आता एक साइड झालीये, आता आपण पलटून घेऊया. आता दुसऱ्या साइडने मी बटर लावून घेते. आपल्याला कुरकुरीत क्रिस्पी करून घ्यायचे. दुसऱ्या साइडने व्यवस्थित असं बटर लावून घेऊया. बघा मस्त छान तयार झालेत, मस्त एकदम. कलर किती छान आला बघा. असेच आपल्याला क्रिस्पी करून घ्यायचे. आणि गॅस आता आपण बंद करूया. मी आता हे काढून घेते प्लेट मध्ये. हे बघा, मी ब्रेड स्लाइस व्यवस्थित बटर लावून छान क्रिस्पी करून घेतले. आता आपण त्याचे छोटे छोटे असे चौकोनी पीसेस करून घेऊया. आपले क्रूटन तयार झाले. हे बघा छोटे छोटे मस्त. आपलं टोमॅटो सूप बनवून तयार आहे, आणि क्रूटन पण आपण बनवले. आता बघा, तुम्हाला फक्त सूप आवडत असेल, सूप फक्त घेऊ शकता, नाहीतर तुम्ही क्रूटन टाकून पण खूप छान टेस्टी लागतात. बनवून बघा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा. माझी ही टोमॅटो सूपची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. थँक्यू.